नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर ही व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांनी नुकतीच पोलीस भरतीची तयारी सुरू केलेली आहे किंवा ज्यांना पोलीस भरतीचा अभ्यास सुरू करायचा आहे. पण काय असते, आपण ज्यावेळी अभ्यासाला सुरुवात करतो त्यावेळी आपल्याला माहित नसतं की आपण अभ्यासाला सुरुवात कशी करायची, अभ्यास कसा करायचा, अभ्यासाला किती वेळ द्यायचा, की स्ट्रॅटेजी कोणती किंवा पुस्तकं कोणती वापरायची. पण जर पुस्तकांबाबतीत तुम्हाला जर हा संशय असेल तर काळजी करू नका. मी माझ्या एका व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी कोणती पुस्तके बेस्ट राहतील हे सांगितलेलं आहे. ती पुस्तकांची यादी तुम्ही बघून घ्या आणि ती पुस्तकं खरेदी करा. आणि या सर्व बाबीची तुम्हाला जर चिंता असेल तर काळजी करू नका. तुम्ही अगदी योग्य व्हिडिओवरती आलेला आहात. फक्त ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अभ्यासाची स्ट्रॅटेजी, अभ्यासाला किती वेळ द्यायचा, सुरुवात कुठून करायची आणि अभ्यास कसा करायचा याच्याबाबत काही महत्वाच्या टिप्स देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, अभ्यासाला सुरुवात कशी करायची आणि कुठून करायची. तर लक्षात ठेवा, आपण अभ्यास करत असताना प्रत्येकाचा कोणता ना कोणता तरी एक विषय आवडत असतो. तो विषय घ्यायचा आणि त्या विषयापासून सुरुवात करायची. पण लक्षात ठेवा, दिवसभरात कोणताही एकच विषय घेऊन अभ्यास कधीच करू नका. काय होतं, बोर होतो आपण आणि अभ्यासाचा कंटाळा येऊ लागतो. त्यामुळं तुम्ही विषयाला वेळ जो आहे तो वाटून द्या. जसं की गणित, बुद्धिमत्ता, व्याकरण, जीएस वगैरे असेल. फिक्स टाइम टेबल बनवा किंवा नका बनवू, ते तुमच्यावरती डिपेंड आहे. कारण काही जणांचं काय असतं की टाइम टेबलच्या पॅटर्न मध्ये राहणं सोपं नसतं. कारण काय होऊन जातं, आपल्याला माहित असतं की आता थोड्या वेळाने आपल्याला हा अभ्यास करायचा, त्यामुळं अगोदरच कंटाळा येऊन जातो. त्यामुळं टाइम टेबल बनवायचं की नाही बनवायचं हे तुमच्यावरती डिपेंड आहे. पण कोणताच एकच विषय फक्त दिवसभर घेऊ नका, विषय बदलत राहा. म्हणजे काय होतो, आपण अभ्यास करताना फ्रेश होतो आणि आपल्याला अभ्यास जास्त करू वाटतो. तर आता दुसरा विषय, अभ्यासाला वेळ किती द्यायचा. आता तुमचं फिजिकल 2 महिन्यांवरती येऊन टेकले आणि तुमच्या लेखीला कदाचित 4 महिने असतील तुमच्याकडे अजून. तर आता तुम्हाला फिजिकल कदाचित 2 टाइम करावं लागेल. ज्याचं फिजिकल चांगलं आहे त्यानं 1 टाइम केलं तरी काही हरकत नाही, आणि ज्याचं फिजिकल वीक आहे त्याने 2 टाइम फिजिकल करा. सकाळी आणि संध्याकाळी फिजिकलचे आपण जरी 2-2 तास काढले आणि दिवसभरात थोडा आराम वगैरे पकडून, तर किमान तुमचा अभ्यास हा 8 ते 10 तास व्हायलाच हवा. किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त करता येत असेल तर करा. कारण राहिलेला वेळ हा फार नाहीये तुमच्याकडे. फक्त जास्तीत जास्त लेखीसाठी 4च महिने राहिले. त्यामुळे जेवढा जास्त वेळ देता येईल तेवढा द्या, काही हरकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर अभ्यास करताना प्रश्नपत्रिका किमान 1 आणि जास्तीत जास्त 2 किंवा 3 तुम्ही दिवसाला सोडवू शकता. त्याच्यानं काय होणार आहे, तर तुम्हाला पॅटर्न लक्षात येणार आहे. आपण काय होतो, ज्यावेळी पेपरला, एक्झॅक्टली पोलीस भरतीच्या पेपरला ज्यावेळी बसतो त्यावेळी आपला अभ्यास जरी चांगला झाला असेल तरी काय होतं, आपण ते विसरून जातो, घाबरतो आणि येणारा प्रश्न पण आपला चुकतो. म्हणजे हातातली मार्क आपली जाण्याची शक्यता असते त्यावेळी. त्यामुळे प्रश्नपत्रिकांचा सराव फार गरजेचा आहे. लक्षात ठेवा, तुमच्या नेहमीच्या अभ्यासामध्ये किमान 1 किंवा 2 प्रश्नपत्रिका ऍड करा. आणि ऍक्च्युअल मध्ये जे टायमिंग आहे, म्हणजे आपल्याला 90 मिनिटं असतात पोलीस भरतीचा पेपर सोडवायला, तर तुम्ही इथे सोडवताना किंवा प्रॅक्टिसमध्ये पेपर सोडवताना तुम्ही एक 10-15 मिनिटं अगोदरच पूर्ण करायचा प्रयत्न करा. त्याने काय होईल, तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढेल किंवा तुमची भीती जी आहे ती पूर्णपणे निघून जाईल. आणि 3 जे महत्वाचे विषय आहेत, मी मागल्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितले की गणित, बुद्धिमत्ता आणि व्याकरण ह्या विषयांवरती जास्त भर द्या. कारण हे विषय तुम्हाला चांगले मार्क मिळवून देतात. जीएसचं काय आहे की जीएसचा पॅटर्न बदलत राहतो किंवा जीएसचा आवाका पण खूप मोठा आहे. त्यामुळे आपण सांगू शकत नाही की नेमकं काय पडणार आहे. पण गणित, बुद्धिमत्ता आणि व्याकरणाचा कोणताही प्रश्न पडला तरी त्याचा पॅटर्न फिक्स असतो. त्यामुळं आकडेमोड फक्त चेंज असते त्याच्यामध्ये, त्यामुळे आपण ते सोडवू शकतो. त्यामुळे ह्या 3 विषयांची प्रॅक्टिस जास्त पाहिजे. हे 3 विषय चांगले कधी होणार, तुम्हाला 3 विषयांचे खूप वेळा रिपिटेशन मारावं लागेल. काय असते, तर गणित, बुद्धिमत्ता आणि व्याकरण, थोडक्यात हे 3 विषय थोडेसे अवघड आहेत. कुणाला सोपे जात असतील त्यांना चांगलेच आहे, पण ज्यांना अवघड जात आहेत त्यांनी लक्षात ठेवा की आपण पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा वाचल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येत नाहीत ते विषय. त्यामुळं हार मानू नका किंवा लगेच असं कोलमडून जाऊ नका. तर रिपिटेशन वरती भर द्या. 1दा, 2दा, 3दा, 4दा, जेवढं शक्य आहे तेवढं वाचा. तुम्हाला अजूनही 4 महिने आहेत. 4 महिन्यात तुम्ही जर प्रॉपर तुमच्याकडे सातत्य असेल किंवा तुम्ही तेवढा वेळ दिला तर 100% अभ्यास कव्हर होतोय आणि तुम्हाला आउट ऑफ मार्क सुद्धा घेता येतील या 3 विषयाला. आणि तुम्ही जर या 3 विषयाला आउट ऑफ मार्क घेतली तर जीएसला किंवा करंट अफेअरला थोडंफार इकडे तिकडे झालं तरी तुमचं 100% सिलेक्शन होईल किंवा 87 किंवा 90 प्लस मार्क तुम्हाला 100% भेटतील. आणि जीएसच्या बाबतीत जो आहे तो तुम्ही सह्याद्रीचा ठोकळा वापरा आणि शक्यतो पाठांतर करू नका. पाठांतरनं काय होते, तर आपण एका लिमिटमध्ये बसतो, म्हणजे आपला आवाका मोठा राहत नाही किंवा आपल्याला जास्त वाचायला भेटत नाही. कारण पाठांतर करत बसलो तर साहजिक काही वेळ खूप जातोय. तुमच्याकडे एवढा पण वेळ नाही की पाठांतर करू शकता. तुम्ही वाचत राहा आणि रिपिटेशन करत राहा. किमान एक सह्याद्रीचा ठोकळा तुम्हाला 4 महिन्यात 1-2-3 वेळा जरी वाचणं शक्य झालं तरी बराच फरक पडेल. आणि त्याच्यामध्ये जे कॉलम दिलेले आहेत महत्वाचे, त्याच्यावरती जास्त फोकस करा. कारण प्रश्न बरोबर त्याच्यावरतीच पडत असतो. जसं की पर्वतरांगा असतील किंवा आपले महत्वाचे बोगदे असतील किंवा
महत्वाच्या डोंगर रांगा असतील, या प्रकारचे जे कॉलम त्याच्यामध्ये दिले त्या कॉलमवरती जास्त फोकस करा आणि ते फक्त पाठ करून ठेवा, कारण ते लिमिटेड आहे.